मालेगाव हादरलं. 2 दिवसात तब्बल 18 चोरीच्या मोटरसायकली जप्त आणि आता पोलिसांच्या जाळ्यात अडकली दुचाकी चोरांची टोळी. मालेगाव शहरात मोटरसायकल चोरीने अक्षरशः उच्छाद मांडला होता. रस्त्यावरून गल्लीबोळातून बाजारातून क्षणार्धात दुचाकी गायब होत होत्या. नागरिक हैराण आणि चोरटे बिनधास्त. पण नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने आखला सापळा. मोसम पूल परिसरात संशयितांची हालचाल सुरू असल्याची खबर मिळताच पोलिसांचं पथक मैदानात उतरलं. काही क्षणातच 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं, पण पोलिसी खाक्या दाखवताच फुटला चोरट्यांचा खेळ. एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. मालेगाव शहर आणि ग्रामीण भागातून चोरी केलेल्या मोटरसायकलींची कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर आणखीन 2 साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या. या टोळीने हिरो होंडा यासारख्या कंपन्यांच्या तब्बल 7 मोटरसायकली चोरल्याचं उघड झालं. पोलिसांनी 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चोरट्यांचा डाव उधळून लावला. यामध्ये हिरो फॅशन प्रो, होंडा शाईन, युनिकॉर्न, सुपर स्प्लेंडर अशा अनेक दुचाकी आता पोलिसांच्या ताब्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कारवाईमुळे आयेशानगर आणि रमजानपुरा पोलीस ठाण्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तर आणखीन अनेक गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मालेगावात आता दुचाकी चोरट्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे, कारण नाशिक ग्रामीण पोलिसांचा धडाका सुरूच आहे.